बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत। शरद पवारांची साथ सोडून वेगळे झालेल्या अजित पवारांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते, कारण अजितदादा स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। निळकंठेश्वर पॅनलचं नेतृत्व करत अजित पवार ब वर्ग गटातून निवडणूक लढवणार आहेत, तर भाजप नेते चंद्रराव तावरेंच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनल अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे। शरद पवार अजितदादांच्या विरोधात पॅनल टाकणार की नाही याची स्पष्टता अजून आलेली नाहीये, परंतु त्यापूर्वीच अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये 7 विद्यमान संचालकांना तर काही नव्या चेहऱ्यांना सुद्धा तिकीट देण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला आहे। उमेदवारांच्या नावांची घोषणा बारामती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। सर्वपक्षीय श्री नीलकंठेश्वर पॅनल गट नंबर 1 माळेगाव श्री बाळासाहेब पाटील तावरे। दुसरा उमेदवार रणजित उर्फ शिवराज प्रताप सिंह जाधवराव। 3 नंबर श्री राजेंद्र सखाराम बुरुंगले। गट नंबर 2 पंधरे तानाजी तात्यासो कोकरे। स्वप्नील शिवाजीराव जगताप, योगेश धनसिंग जगताप असे 3 उमेदवार सर्वसाधारण त्यामध्ये आहेत। 3 सांगवी त्यामध्ये विजय श्रीरंग तावरे। 2 नंबरला वीरेंद्र अरविंद तावरे आणि गणपत चंद्रराव खलाटे असे 3 सर्वसाधारण उमेदवार 3 गटामधून जाहीर करण्यात आलेले आहेत। खंड शिरवली प्रताप जयसिंग आटोळे। 2 नंबरला सतीश जयसिंग फाळके। निरावागत गट जयपाल निवृत्ती देवकाते। 2 नंबरला अविनाश गुलाबराव देवकाते। बारामतीमध्ये नितीन सदाशिव सातव, देविदास सोमनाथ गावडे असे सर्वसाधारण उमेदवार आहेत। प वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था श्री अजित अनंतराव पवार। अनुसूचित जाती जमाती रतन कुमार साहेबराव भोसले। महिला राखीव प्रतिनिधी संगीता बाळासाहेब कोकरे, ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले महिला। इतर मागास प्रवर्ग श्री नितीन वामनराव शेंडे। भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग विलास ऋषिकांत देवकाते।